त्याची एक मोठी बातमी समोर येतेय। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात एक महत्त्वाची सुनावणी सुरू झालेली आहे। आज दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार होती आणि आता या सुनावणीला सुरुवात झाली आहे। संपूर्ण देशाचंच या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। केवळ राज्याचं नव्हे, कारण राज्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण देशासाठी सुद्धा बेंचमार्क ठरणारा एक महत्त्वाचा हा मुद्दा आहे आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ही सुनावणी सुरू झालेली आहे। काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते आणि या मुद्द्यांच्या माध्यमातून त्यांनी अर्थातच कशा पद्धतीने हा पक्ष आणि चिन्ह हे आमचंच आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांचंच आहे, यावरती भाष्य केलेलं होतं। मात्र आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह। आता या प्रकरणात सुनावणी होत असताना पक्षाचं मूळ चिन्ह हे आपल्यालाच मिळेल अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला जात होता। उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक सुद्धा घेतलेली होती आणि जर हे चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असं सुद्धा म्हटलेलं होतं आणि त्यामुळेच आज नेमकं काय घडणार, खरोखरीच हा निकाल लागणार का आणि हे चिन्ह कोणाला मिळणार, त्याचबरोबरीनं हा शिवसेना पक्ष जो आहे तो कोणाच्या ताब्यात राहणार, असे अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत। तसंच आमदारांसंदर्भातला सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे। अपात्र आमदारांचं नेमकं काय, एक मोठा गट बाहेर पडलेला होता आणि त्यामुळे या आमदारांसंदर्भात काय होणार, असे अनेक प्रश्न हे सध्या उपस्थित केले जात आहेत। एकीकडे नेतृत्वाविरोधात दावा केला जातोय, ज्या आमदारांनी अर्थातच एक महत्त्वाचा ठराव पास केलेला होता त्या आमदारांचा ठराव हा मान्य केला जाणार का, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळेच आता या संपूर्ण युक्तिवादातनं काय निष्कर्ष निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचे वकील सध्या आपल्या सोबत आहेत सुधाकर आव्हाड सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। सगळ्यात महत्त्वाची बाब आज जो निकाल अर्थातच त्याच्या संदर्भातली सुनावणी होत आहे, काय नेमकं होणार आणि खरोखरीच जी आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत। हे चिन्ह गोठवलं जाणार आहे का की चिन्ह दिलं जाणार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला, काय तुम्हाला म्हणायचं या संपूर्ण सुनावणी संदर्भात? सुधाकर आव्हाड यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र सध्या आपण बघतोय ही सगळ्यात महत्त्वाची सुनावणी आहे। संपूर्ण देशाचंच लक्ष लागलेलं आहे या सुनावणीकडे। मात्र शिवसेनेतील ही जी फूट आहे या विरोधात याचिका सुद्धा दाखल झालेल्या होत्या, त्याचा अंतिम युक्तिवाद सुरू आहे। आमदार म्हणजे पक्ष नव्हे असा खरं तर ठाकरे गटानं महत्त्वाचा युक्तिवाद केलेला होता। कायदा त्याचं काम करेल, संविधान काम करेल। आम्ही ज्याने बेईमानी केली, ज्याने घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच माध्यमातून संपवू याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतले अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं टीएमसी प्रमाणे, या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू। आता लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादी याचिका चालू असताना बाहेर कोणाच्या बाजूने निकाल लागणं किंवा लागतो हे बोलणं हे कदाचित त्या न्यायालयावर दबाव आणण्यासारखं देखील असू शकतं आणि काही लोक जे बोलतात ते काही लोकांचे मला माहिती आहेत ती नावं, मी त्याच्यावर काही बोलत नाही। ते वारंवार आमच्या बाजूनं निकाल लागणार नाही, आमच्या बाजूने निकाल लागणार नाही हे सांगणारे तज्ज्ञ यांची यादीच माझ्याकडे आहे, त्याच्याबद्दल मला अजिबात बोलायचं नाही। पण मी कायदा आणि लोकशाही मानणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं जे काही आर्ग्युमेंट करायचं आहे किंवा युक्तिवाद करायचं ते आमचे वकील चांगल्या पद्धतीनं करतील, कपिल सिब्बलांपेक्षा चांगल्या पद्धतीनं करतील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळेल। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, खरं तर काल जो युक्तिवाद झालेला होता, कपिल सिब्बल यांनी जो केलेला युक्तिवाद होता, त्यानंतर आज होत असलेली ही सुनावणी आहे, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आणि कशा पद्धतीने ही सुनावणी होईल?
बिलकुल थोड्या वेळापूर्वीच जजेस आलेले आहेत, मात्र परदेशी एक गेस्ट आलेले आहेत, पाहुणे आलेले आहेत, परदेशातील एक जज आलेले आहेत. यापूर्वी सुद्धा एक महिला जज आल्या होत्या आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाची पाहणी केली होती आणि त्यासाठीच हे सुद्धा आलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते हजर झालेले आहेत. त्यामुळं ओळख त्यांची करून दिलेली आहे, त्यांची ओळख करून दिलेली आणि त्याचबरोबर भारतातील संविधान, सुप्रीम कोर्टाची कार्यपद्धती याविषयी सुप्रीम कोर्टाने त्यांना माहिती दिलेली आहे. त्यामुळं अद्यापही एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे जे प्रकरण आहे ते कोर्टाने अद्याप सुरू केलेलं नाही. थोड्याच वेळामध्ये हे सुरू होईल. जेव्हा हे पाहुणे जे आहेत कोर्टामधून बाहेर पडतील त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भाची सुनावणी सुरू होईल. मात्र या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला होता त्यामध्ये संपूर्ण प्रवास सांगितला होता की कशा पद्धतीने गुवाहाटीला हे संपूर्ण गेले होते आणि तिथून नंतर मग यामध्ये एकनाथ शिंदे यांनी कसा पक्ष फोडला, त्याच्यामध्ये भाजपचा कसं हात होता आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने विधानसभा अध्यक्षांकडून न्याय मिळाला नाही, निवडणूक आयोगाकडून पण न्याय मिळाला नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये यावं लागलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो कोर्टाने काल विचारला होता तो म्हणजेच की पक्ष, राजकीय पक्ष, मूळ पक्ष आणि त्याचबरोबर लेजिस्लेचर पार्टी म्हणजेच की विधिमंडळातील पक्ष, तर हे दोन वेगवेगळे आहेत का एकच आहेत. तर कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की विधिमंडळातला पक्ष जो आहे तो राजकीय पक्षाचाच एक भाग आहे. त्यामुळं राजकीय पक्ष जो आहे तोच मूळ आहे. राजकीय पक्षाचे जे पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो महत्वाचा निर्णय असतो, तो विधिमंडळ पक्षाला सुद्धा लागू होतो. त्यामुळं राजकीय पक्ष हा महत्वाचा आहे. त्याचबरोबर शिवसेनेची घटना जी आहे ती सुद्धा सांगितलेली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे हे होते 2013 पासून ते 19 पर्यंत ते अध्यक्ष होते. मात्र एक त्रुटी जी आहे ती लक्षात आणून दिली होती की 2018ला जे ॲफिडेव्हिट द्यायचं होतं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाच्या संदर्भामध्ये, त्या ॲफिडेव्हिटच्या संदर्भामध्ये मात्र एक संभ्रम आहे. मात्र जे मुद्दे मांडले जातात कपिल सिब्बल यांच्याकडून ते वारंवार एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आणि त्याचबरोबर की पार्टी जी आहे पार्टी ही प्रमुख आहे, नाही की विधिमंडळ पक्ष. त्यामुळे आता याच मुद्द्यावर यापुढे सुद्धा सुनावणी सुरू होईल. नक्कीच रामराजे, ही सुनावणी सुरू झाल्यानंतर आपण तुमच्याकडनं अधिक अपडेट घेणारच आहोत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे वकील सुधाकर आव्हाड सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. मुळात कालपर्यंत झालेली जी सुनावणी आहे, कपिल सिब्बल यांनी मांडलेले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यानंतर आता पुढची ही सुनावणी होतीये, त्यामध्ये चारही बाजू महत्त्वाच्या समजून घेतल्या जाणार आहेत. कशा पद्धतीने ही सुनावणी असेल आणि आतापर्यंत झालेला युक्तिवाद? नमस्कार. आतापर्यंत जो युक्तिवाद चालू आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे आणि UBT तर्फे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे जे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आपलं आर्ग्युमेंट करत आहेत, त्यात जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं जर का आपण केंद्रबिंदू तपासायचं ठरवलं तर त्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष किंवा लेजिस्लेटिव्ह पार्टी, हे दोन एकच असतात काय? आणि दुसरं म्हणजे 10वं शेड्यूल, भारतीय राज्यघटनेचं जे 10वं परिशिष्ट आहे त्या परिशिष्टामध्ये झालेली दुरुस्ती आणि त्याचा परिणाम, या दोन गोष्टी मला असं वाटतं की आता महत्त्वाच्या ठरत आहेत. या अनुषंगानं जी आता चर्चा चालू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आणि माननीय सरन्यायाधीश आणि इतर न्यायमूर्ती जे प्रश्न विचारत आहेत त्यावरनं असं दिसून येतं की या संपूर्ण प्रकारामध्ये इथून पुढे जी सुनावणी होणार आहे, प्रतिपक्ष आपापल्या बाजू मांडणार आहेत, त्यामध्ये एक मुद्दा येणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये एकच मुद्दा ठरेल आणि तो मुद्दा म्हणजे की लेजिस्लेटिव्ह पार्टी ही वेगळी असते काय आणि जो राजकीय पक्ष असतो तो वेगळा असतो काय. यातला एक सूक्ष्म बारकावा या सगळ्या प्रकारात आपण लक्षात घेतला पाहिजे. जर आपण असं म्हटलो की हे दोन एकच असतात तर मग योग्य होईल. जर का आपण असं म्हणालो की हे दोन एकच नसतात तर मग प्रश्न निर्माण होतो की जी लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे तिथे जे निवडून आलेले असतात त्यांना ते निवडून येण्यासाठी जे तिकीट दिलेलं असतं, जे सिम्बॉल दिलेलं असतं, ते सर्व कोणी दिलेलं असतं तर राजकीय पक्षानं दिलेलं असतं. म्हणजे थोडक्यात राजकीय पक्ष आणि त्याच्याबरोबर असलेला हा लेजिस्लेटिव्ह पार्टी किंवा विधिमंडळातील पक्ष हे एक असतात का नसतात, हा आता इथून पुढे मुख्य चर्चेचा मुद्दा राहणार आहे. आता इथून तर अनेक पक्षांची
त्यांच्या वकिलांचे आर्ग्युमेंट्स व्हायची, ते आपापली बाजू मांडणार आहेत. मात्र या संपूर्ण प्रकारामध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जाणार आहे. हे होत असताना बारकाईने असं बघावं लागेल की जे 10वं शेड्यूल आहे त्या 10व्या शेड्यूलमध्ये जी दुरुस्ती करण्यात आलेली होती त्या दुरुस्तीप्रमाणे आता जर का 2/3 किंवा त्यापेक्षा जास्त संख्येनं जर का विधिमंडळातील किंवा पार्लमेंटमधील सदस्य फुटले असतील आणि जर का त्यांनी त्या अशा फुटीतून जर का वेगळा पक्ष स्थापन केला असेल किंवा दुसऱ्या पक्षात विलिनीकरण केलं असेल तर त्याचं काय होईल. अशी दुरुस्ती येण्यापूर्वी आपण एक गोष्ट समजावून घेतली पाहिजे. ही जी दुरुस्ती 10व्या शेड्यूलमध्ये आलेली आहे त्यापूर्वी त्या पक्षाचा स्प्लिट व्हायला परवानगी होती. जसं की 1969 साली काँग्रेस पक्ष होता बघा. तेव्हा तो काँग्रेस पक्ष असताना 1969 साली कैलासवासी इंदिरा गांधी यांनी व्ही गिरीचं कॅन्डिडेचर डिक्लेअर केलेलं होतं आणि त्यांनी ते कॅन्डिडेचर डिक्लेअर केल्यानंतर त्यासोबतच पक्षानं नीलम संजय रेड्डी यांचं कॅन्डिडेचर डिक्लेअर केलं होतं. आपल्याला माहिती आहे तेव्हा व्ही गिरी निवडून आले, राष्ट्रपती झाले. ते झाल्याबरोबर काँग्रेस पक्षानं इंदिरा गांधीची त्यांच्या पक्षातून हकालपट्टी केलेली होती आणि त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे काँग्रेस आणि काँग्रेस आय असे 2 पक्षाची निर्मिती झाली. अशी निर्मिती झाल्यानंतर पुन्हा ते जे सिम्बॉल होतं ते सिम्बॉल म्हणजे तो जो त्या पक्षाचं चिन्ह आहे हे चिन्ह कोणाला द्यायचं या संबंधाचा वाद पुन्हा निवडणूक आयोगाकडे गेलेला होता. अशा संबंधाने त्या चिन्हाच्या वाटपासंबंधाने द इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968ची कारणीभूत असते आणि त्याच्याप्रमाणे त्यातलं कलम 15 याचं पथदर्शक असतं. आणि मग तेव्हा त्या निवडणूक आयोगाने बैलजोडी हे काँग्रेसला दिली आणि गाय वासरू हे चिन्ह काय काँग्रेसला दिलेलं होतं. म्हणजे असं होत असताना हे जे इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 आणि त्याच्यात झालेले बदल हे कारणीभूत ठरत असतात. संपूर्ण चर्चा पुढे मला असं वाटतं काही महिने चालेल. हे काय आज उद्या संपणारी गोष्ट नव्हे. आणि जेव्हा ही अनेक महिने ही चर्चा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर चालेल तेव्हा 3 गोष्टी प्रामुख्याने चर्चेला येतील. आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट, आर्ग्युमेंट्स फॉर असे आता पुढे काही महिने तरी चालणार आहे. आणि हे कसं होईल तर पहिली गोष्ट हे इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 1. 2 ते जे भारतीय संविधानामध्ये शेवटचं 10वं परिशिष्ट आहे ते परिशिष्ट मूळ परिशिष्ट त्यात झालेल्या घटना दुरुस्तीने झालेली दुरुस्ती आणि त्यामध्ये विशेषत्वानं तो जो त्याच्यातला परिशिष्टातलं पॅराग्राफ नंबर 4 त्याच्यातलं पोट कलम 2 हे जे आहे याच्या भोवती ही सगळी चर्चा चालू राहणार आहे. या चर्चेचा किस सगळ्या फॅक्ट्स कोर्टासमोर आलेल्या ही वस्तुनिष्ठ परिस्थिती अधिक या 2 प्रकारच्या गोष्टी याच्या भोवती सगळे आता ह्या संपूर्ण सिनियर वकिलांचे आर्ग्युमेंट्स केंद्रीभूत राहणार आहेत. हे आर्ग्युमेंट्स केंद्रीभूत राहत असताना जो कळीचा मुद्दा आहे तो इथेच आहे की जेव्हा मूळ पक्षातून 20 जूनला हे 20, 21, 22, 23, 24 ह्या अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत. जर का आपण गेली 2 दिवस आपण जे सिब्बल साहेबांचं आर्ग्युमेंट ऐकतोय ते ऐकलं तर लक्षात येतं की हे संपूर्ण ह्या 2-3 तारखाभोवती केंद्रीभूत झालेलं आहे. 2-3 तारखाभोवती केंद्रीभूत झाल्यामुळे 20 तारखेला पहिले जे 16 आमदार आहेत ते सुरत मार्गे गौहतीला पोहोचले. त्यानंतर आणखी काही आमदार पोहोचले, अजून 8 आमदार पोहोचले आणि असं करत करत ते शेवटी एकूण 31 आमदार एकत्र आले. जेव्हा 31 आमदार एकत्र आले पुढे त्याच्यात अजून 40 आमदार झाले. ही जी संख्या वाढत गेली ही सगळी कशाची होती तर ही लेजिस्लेटिव्ह पार्टीची होती. ही सगळी जी होती ही सभागृहातील आमदारांची होती. शिवसेना पक्ष वेगळा आणि आता सभागृहामध्ये असलेला तो पक्ष वेगळा. सभागृहामध्ये आता 2 गट निर्माण झालेले होते, 2 भाग निर्माण झालेले होते. एक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असलेली मंडळी आणि दुसरे म्हणजे शिंदे साहेबांच्या सोबत असलेली मंडळी. आता
नवीन दुरुस्तीप्रमाणे 10व्या शेड्यूलमध्ये परिशिष्टामध्ये झालेल्या दुरुस्तीप्रमाणे आता स्प्लिटला तर काही परवानगी नव्हती, 2 भाग करायला तर काही परवानगी नव्हती. जसं पूर्वी काँग्रेस आणि काँग्रेस आहे असं आता म्हणजे शिवसेना आणि दुसरी शिवसेना असं करायला स्प्लिटला परवानगी नव्हती. कशाला परवानगी होती तर ती परवानगी पूर्णपणे आता दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाला परवानगी होती. आणि जर का दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाला परवानगी होती किंवा असू शकते तर मग इथे आता कोण कोणात विलीन होणार. आणि म्हणून बघा यापूर्वी जेव्हा जेव्हा अशा गोष्टी झाल्या, काँग्रेसचं विभाजन झालं, नंतर कम्युनिस्ट पक्षाचं पण विभाजन झालं, तेव्हा स्प्लिट व्हायचं आणि दोन्ही पार्टी अस्तित्वात असायच्या. आता तसं नाही. जर का यांचं कुठेतरी 2/3 बहुमतानं विलिनीकरण झालं नाही तर ते डिस्क्वालिफाय होणार. ह्या परिशिष्ट 10 मधल्या 4 पॅरेग्राफमधला जो 2 नंबरचा पॅरेग्राफ आहे किंवा सब पॅरेग्राफ आहे त्याचं जर का आपण विश्लेषण करायचं ठरवलं, त्याचं आपण वाचन आणि विवेचन करायचं ठरवलं की जे आता तिथे होतं आहे अजून खोलात होणार आहे, जर का ह्याचं आपण विश्लेषण करायचं ठरवलं, या डिस्क्वालिफिकेशनचं आपण विश्लेषण करायचं ठरवलं तर काय आवश्यक आहे. एक फुटला आणि दुसऱ्या पक्षात गेला आता अलाउड नाही, स्प्लिट अलाउड नाही. आता काय अलाउड आहे, कमीत कमी 2/3 बहुमतानं तुम्ही तिकडे गेला पाहिजेत, कशात तरी मर्ज झाला पाहिजे. इथे मात्र 40च्या संख्येने गेलेले शिंदे साहेबांचा ग्रुप असं कुठेही म्हणत नाही की आम्ही कोणात मर्ज होणार आहोत. ते असं म्हणतायत की आम्हीच प्रमुख पक्ष आहोत. कधी घडलं नाही तसं आता घडतंय बघा. आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून कधीही जेव्हा जेव्हा गट फुटी झाली, आमदार फुटी झाली, खासदार फुटी झाली, तेव्हा असं कधीही आर्ग्युमेंट झालेलं नव्हतं. दिस इज व्हेरी युनिक इन द हिस्ट्री ऑफ डिफेक्शन. पक्षांतर होण्याच्या अशा ह्या सगळ्या इतिहासामध्ये हे वैशिष्ट्यपूर्ण पक्षांतर आहे. त्याचं कारण असं की ते स्प्लिट मागत नाहीत, 2 वेगळे पक्ष मागत नाहीत. ते असं म्हणत आहेत की आमचाच पक्ष खरा आहे, आमचाच पक्ष मूळ आहे. प्रामुख्याने आपण प्रॅक्टिकली पाहतोय कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व, त्यांनी 1968 साली स्थापन केलेली ही शिवसेना, हे कोण नाकारतंय का? नाकारत नाही, नाकारू शकत नाही. उलट दोन्ही पक्ष त्यांचं महत्व मान्य करतायत, दोन्ही गट त्यांचं महत्व मान्य करतायत आणि त्याच्यातून काय ते अपेक्षित ठेवतायत की त्यांचा असलेला जो मूळ पक्ष आहे त्याचं प्रतिनिधित्व आम्ही करत आहोत आणि आमचा पक्ष खरा आहे. म्हणून आता आधीचे जे प्रेसिडेंट होते, आधीचे जे विविध दाखले, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे दाखले माननीय सुप्रीम कोर्टासमोर येत आहेत, त्याच्यात आणि या केसमध्ये हा थोडा फरक आहे. याचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की आपण समजावून घेतलं पाहिजे. ते वैशिष्ट्य असं आहे की या केसमध्ये दोघंही म्हणतात की आमचा गट खरा पक्ष आहे, गट नव्हेच आम्हीच खरा पक्ष आहोत, आणि दुसरा जो गट आहे ते फुटीर आहेत किंवा त्यांना डिस्क्वालिफाय करा. म्हणजे थोडक्यात इथे वस्तुस्थिती पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाला नव्यानं डिसाईड करावी लागणार आहे. खरं पाहता बघा, जर का आपण आधीचं पाहिलं असेल तर माननीय सुभाष देसाई विरुद्ध स्टेट असा खटला सुप्रीम कोर्टात गेलेला होता बघा. आणि तो जेव्हा तो खटला देसाई विरुद्ध तोच खटला जेव्हा सुप्रीम कोर्टात चालला तेव्हा त्या न्यायमूर्तींनी तो निर्णय दिलेला होता. 3 न्यायमूर्तींच्याकडे जेव्हा हा खटला गेलेला होता, 5 न्यायमूर्तींच्याकडे जेव्हा हा खटला गेलेला होता, माननीय चंद्रचूड साहेब तेव्हा सरन्यायाधीश होते आणि त्यांनी सांगितलं होतं की या सर्व खटल्यांची पार्श्वभूमी नेबामच्या केसमध्ये होती आणि ती नेबामची जी केस होती ती आता कुठेतरी त्याचं एकदा निरीक्षण करण्यात आलं पाहिजे असं ठरलं होतं. बघा 2011 साली अरुणाचल प्रदेशामध्ये नाबम रेबिया वर्सेस डेप्युटी स्पीकर आणि गव्हर्नर अशी केस निर्माण झालेली होती. ती जी वैशिष्ट्यपूर्ण केस होती ती सुद्धा 5 न्यायमूर्तींनी निकालार्थ काढलेली होती. बघा जेव्हा जेव्हा 5 न्यायमूर्ती बसतात त्याला आपण म्हणतो घटनापीठ. जेव्हा जेव्हा घटनेच्या कोणत्या तरी कलमाचा अर्थ लावायचा असतो तेव्हा घटनापीठाची निर्मिती होते आणि अशा प्रकारच्या घटनापीठाची ती निर्मिती झालेली होती. आणि घटनापीठाची निर्मिती झाल्यानंतर तो निर्णय आलेला होता. आता जेव्हा चंद्रचूड साहेबांच्या अध्यक्षतेखाली
देसाईंच्या खटल्यामध्ये जेव्हा तो निर्णय चर्चेला आला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा निर्णय आणखी मोठ्या पीठाकडे पाठवला पाहिजे. त्यांना थोडक्यात त्या केसमधला नाबम रेबियाची केस किंवा तो निर्णय त्यांना तो मान्य नव्हता आणि म्हणून त्यांनी सांगितलं की 5 न्यायमूर्तींचा हा निर्णय आता जास्तीच्या पीठाकडे पाठवा. म्हणजे तो अपेक्षित आहे 7 किंवा 9च्या पीठाकडे जाण्याची शक्यता आहे. दॅट इज त्याला असं म्हणतात रेफरन्स केला आणि आता जास्तीचं पीठ स्थापन करण्यात येणार आहे. या रेफरन्सप्रमाणे 7 किंवा 9चं पीठ स्थापन होईल. मला असं वाटतं की आताशी आपलं 3 न्यायमूर्तींचं पीठ आहे. आपले जे सरन्यायाधीश माननीय सूर्यकांत आहेत त्यांच्या अधिपत्याखाली हे जे आत्ता पीठ स्थापन झालेलं आहे ते पीठ त्या आधीच्या देसाईंची केस असेल किंवा आधीची नाबम रेबियाची केस असेल त्याच्या पलीकडे जाऊ शकणार नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की या केसच्या मेरिटवरती आपण चर्चा न करता मला असं वाटतं की ही केस शेवटी जोपर्यंत 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जात नाही किंवा जास्तीच्या घटनापीठाकडे जात नाही तोपर्यंत अंतिम निर्णयात येणं थोडं अवघड होणार आहे काय असंही याच्यात वाटत असतं. नक्की. सुधाकर सर, तुमच्याकडनं अधिक या संदर्भात बोलणारच आहोत. मात्र सध्या नेमकं कोर्टात काय चाललंय तेही जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी रामराजे आपल्यासोबत आहेत. रामराजे, काय सुरू आहे सध्या सर्वोच्च न्यायालयात? संदर्भामध्ये सुनावणी सुरू आहे आणि ही केस जी आहे ती ईडीच्या संदर्भामध्ये आहे आणि त्यावरच या कोर्टासमोरच ही सुनावणी सुरू आहे आणि त्यानंतरच शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह या संदर्भातची सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र या अगोदर सुरुवातीला जेव्हा कोर्ट बसलं तेव्हा विदेशी पाहुणे आले होते, त्यामुळं त्यांची ओळख करून घेणं त्यामध्ये वेळ गेला आणि त्यानंतर इतर महत्वाची गोष्टी ईडीच्या संदर्भामध्ये ही महत्वाची केस आहे तर त्या संदर्भामध्ये ही सुनावणी सुरू आहे. मात्र अद्याप ही शिवसेना पक्ष चिन्ह या संदर्भामध्ये सुनावणी सुरू झालेली नाही. ती थोड्याच वेळामध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु आज गुरुवार आहे त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे केवळ मंगळवार ते गुरुवार म्हणजे की 3 दिवसच कामकाज करतं आणि दुपारी 2 ते साधारणतः 4 पर्यंत टायमिंग असतो. हा वेळ जो आहे तो वाढू शकतो 4:30 पर्यंत. त्यामुळं आता वाजलेले आहेत साधारणतः 4:30 वाजून गेले आहेत, 2:45 झालेले आहेत आणि आता थोड्यामध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये जरी सुनावणी सुरू झाली तरी साधारणतः 1 ते 1.5 तासाची सुनावणी आज होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर पुन्हा, कारण शुक्रवार आहे त्यामुळे शुक्रवारी कॉन्स्टिट्यूशन बेंच बसत नाही, त्यामुळे पुन्हा ही सुनावणी जी आहे ती मंगळवारपासून सुरू होईल. म्हणजेच की पुढचा आठवडा सुद्धा या सुनावणीमध्ये जाऊ शकतो. त्याचं कारण हेच आहे की कपिल सिब्बल यांचा आर्ग्युमेंट अजूनही संपलेला नाहीये. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वकील नीरज किशन कौल यांचं सुद्धा आर्ग्युमेंट असणार आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांचे वकील त्यांचा आर्ग्युमेंट असणार आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वकिलांचं पण आर्ग्युमेंट असणार, युक्तिवाद असणार आहे. त्यामुळं या तिघांचे युक्तिवाद अद्याप बाकी आहेत आणि ते आज एका दिवसामध्ये संपणं शक्य नाही. त्यामुळं पुढचा आठवडा सुद्धा या सुनावणीमध्ये जाणार यात काही शंका नाही. अगदी. याचबद्दल आपल्याला बोलायचं आहे खरं तर सुधाकर सरांशी. सुधाकरजी, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, ती म्हणजे आधीच्या केसेस आणि या केसेसमध्ये प्रचंड तफावत आहे, फरक आहे. आता मुद्दा राहतो तो कायद्यातल्या पळवाटीचा. हा जो कायद्यातल्या पळवाटीचा वापर करून आत्ता सध्या जो युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे, कारण दोघं जण एकाच मुद्द्यावरती ठाम आहेत की आमचाच मूळ पक्ष आहे, यावरती आता सर्वोच्च न्यायालय कुठलेही जुने दाखले घेऊ शकत नाही. मग कोणता मुद्दा यामध्ये उपस्थित केला जाणार? कारण यामध्ये अर्थातच सगळ्या बाजू मांडल्या जात आहेत, ऐकून घेतल्या जात आहेत, ज्यामध्ये निवडणूक आयोगाची सुद्धा तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे, अगदी विधिमंडळ अध्यक्षांची महत्त्वाची भूमिका आहे. या सगळ्या अँगलनी कसा आता पुढे जाऊन हा युक्तिवाद होणार? काय आहे बघा याच्यामध्ये की ती जी ऑर्डर आपण मगाशी रिफर करत होतो, इलेक्शन सिम्बॉल्स अँड रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968, थोडक्यात ती जी ऑर्डर आहे ते जे नियम आहेत ते इलेक्शनच्या संबंधाने असतात, इलेक्शनच्या सिम्बॉलच्या संबंधाने असतात आणि जेव्हा जेव्हा पक्षांतर्गत फूट होते, ज्याला आपण सर्वसामान्य माणसं फूट असं म्हणतो, त्याला डिफेक्शन असं म्हणतात, त्या डिफेक्शन संबंधाने जेव्हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा नेहमी त्या आता जे आपण 1968ची ऑर्डर म्हटलो त्याच्यातलं पोट कलम 15 महत्त्वाचं असतं आणि ते 15चं कलम आता याच्या पुढच्या चर्चेत येईल. ते असं म्हणतं, पॉवर ऑफ कमिशन इन रिलेशन टू स्प्लिंटर ग्रुप्स अँड ऑर रायव्हल सेक्शन्स ऑफ द रिकॉग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीज.
म्हणजे थोडक्यात आता आपण जे म्हणतो आहोत की दोघे म्हणतात की आमचाच ग्रुप खरा आहे, आमचाच पक्ष खरा आहे, ग्रुप नव्हे, आमचाच पक्ष खरा आहे. आणि नुसतं आमचाच पक्ष खरा आहे असं नव्हे, तर त्यासोबतच या असलेल्या लोकांना शिवसेनेचा पक्ष म्हणून रिकग्नेशन किंवा मान्यता देऊ नका असं दोघेही एकमेकांना म्हणतात. हे सगळं ठरवताना खरं पाहता त्या ऑर्डरमधल्या 1968च्या ऑर्डरमधला जो 15 पोटकलम आहे ते 15 पोटकलमाच्या आधारे इलेक्शन कमिशननी आता ते ठरवायचं होतं आणि त्याच्या विरुद्ध तर आपण सुप्रीम कोर्टात आलेलो आहोत. म्हणजे मला असं वाटतं की ह्या केसच्या मेरिटमध्ये न जाता, कारण मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाही, मी फक्त या केसच्या मेरिटकडे पण जाणार नाही. आपण काय पाहत आहोत तर या संबंधातल्या असलेल्या कायदेशीर तरतुदी काय आहेत हा आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. जर का आपण केसच्या मेरिटमध्ये न जाता आणि या संबंधात असलेल्या कायदेशीर तरतुदी, घटनात्मक तरतुदी जर लक्षात घ्यायचं ठरवलं तर पुन्हा मला असं वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालय हे जे 1968ची ऑर्डर आहे त्यातलं जे पोटकलम 15 आहे त्याप्रमाणे आदेश पण देऊ शकतात की इलेक्शन कमिशनला, निवडणूक आयोगाला आदेश पण देऊ शकतात की याच्या आधारे तुम्ही ठरवा की कोणचा पक्ष किंवा कोणचा ग्रुप किंवा तथाकथित ग्रुप हा खरा पक्ष आहे. कारण ते ठरवताना अनेक गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. हॉरिझॉन्टल प्लस व्हर्टिकल म्हणजे पक्ष, पक्षातली सदस्यत्व, तसंच आमदार, खासदार आणि त्यांचं राज्यात आणि भारतभर असलेलं अस्तित्व, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. आणि जर का हे लक्षात घेऊन निर्णय द्यायचा असेल तर मला असं वाटतं कदाचित ही सगळी सुनावणी होत असताना सर्वोच्च न्यायालय तिथपर्यंत पण जाऊ शकेल की पुन्हा एकदा ही गोष्ट निवडणूक आयोगाकडे पाठवायची जरुरी आहे का, हाही पुढे चर्चेचा मुद्दा येऊ शकेल. मात्र तोपर्यंत या दोन ज्या गोष्टी आहेत की लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे काय आणि पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्ष आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी या दोन वेगळ्या असतात का नसतात, आणि अशा प्रकारची गोष्ट प्रामुख्याने प्रथमतःच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे आल्यामुळे एक वेगळा तिढा आता या केसमध्ये निर्माण झालेला आहे. जर का आपण असं विचारलं काय फरक आहे बरं दोघांच्या मध्ये, राजकीय पक्ष म्हणजे काय आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे काय, तर राजकीय पक्ष म्हणजे उदाहरणार्थ कोणचा एक पक्ष आपण घेतला, भाजप घ्या, काँग्रेस घ्या भारतभर, तर काय होईल, तो भारतभर असलेला पक्ष हा झाला राजकीय पक्ष. आणि ह्या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राच्या विधिमंडळात जे जे लोक निवडून आलेले असतात, माननीय महोदय, आमदार महोदय निवडून आलेले असतात, त्यांचा तिथं जो होतो ती लेजिस्लेटिव्ह पार्टी. म्हणजे एकीकडे दोन प्रकारचे आर्ग्युमेंट्स आता ॲडव्हान्स होत आहेत किंवा होणार आहेत की राजकीय पक्ष वेगळा आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी वेगळी. हा एक आता चर्चेचा मुद्दा असू शकतो. दुसरा चर्चेचा मुद्दा असू शकतो की हे असं काही बरोबर होणार नाही, कारण राजकीय पक्ष असल्याशिवाय ती लेजिस्लेटिव्ह पक्ष किंवा लेजिस्लेटिव्ह पार्टी निर्माण झालीच नसती. कारण यांनीच तिकीटं दिली, यांचे चिन्ह त्यांना दिले, त्या चिन्हावरती ते लढले, त्या चिन्हावरती ते निवडून आले आणि मग ते तिथे या राजकीय पक्षाचं विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करत होते. मग वेगळं पण कुठे उरलं असा मुद्दा आता येणार आहे. आणि जेव्हा असा मुद्दा येतो तेव्हा मग पुन्हा एक छोटा मुद्दा किंवा बारकावा उपस्थित होतो. हे जे सुरुवातीला 30-31 जण फुटले, नंतर त्यांचे 39 झाले, नंतर त्याचे 40 झाले, हे सगळं होत असताना ही जी संख्या 40 पर्यंत पोहोचली, हे होत असताना हे कोण होते, वेदर दे बिलॉंग टू पॉलिटिकल पार्टी और वेदर दे बिलॉंग टू लेजिस्लेटिव्ह पार्टी, हा खरा आता सुप्रीम कोर्टासमोर अत्यंत मुख्य मुद्दा येणार आहे. जर आपण म्हणतो ना अगदी कळीचा कळीचा मुद्दा मुद्दा आहे. आहे. आणि हा कळीचा मुद्दा असताना जसं तरवरच्या पात्यासारखं, येस, ह्या मुद्द्यावरती आता सगळी ही चर्चा रंगणार आहे. आणि त्याला खरं पाहता माझ्या मते दोन्हीकडूनही सुंदर प्रकारचं आर्ग्युमेंट ॲडव्हान्स करता येऊ शकतं. म्हणून मी सुरुवातीला मॅडम म्हणालो होतो की या केसमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि भूतोन भविष्यती अशा प्रकारची ही परिस्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे उपस्थित झालेली आहे. म्हणून आधीच्या विविध निर्णयात झालेले न्यायनिवाडे इथे पूर्णपणे पूर्णांशानं लागू पडतीलच असं नाही. मात्र एक साम्य होतं बघा. ते साम्य असं होतं की
त्या जी आपण मगाशी पाहिलं नेबम रेबियाची केस अरुणाचल प्रदेशातली नाबम रेबियाच्या केसमध्ये काय झालं होतं की अशाच प्रकारचं डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा निर्माण झाला होता आणि स्पीकर तिथे तो निर्णय देणार होते कारण घटनेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा त्या सभागृहाच्या सदस्यांच्या डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा उपस्थित होईल तो कोणी न्यायनिर्णय करायचा, चेअरमन ऑर द स्पीकर, त्या दोघांपैकी एकाने करायचा आहे. चेअरमन म्हणजे कशाचे, राज्यसभा आपल्या विधान परिषदेचे, आणि खाली असतील तर स्पीकर. दोघांपैकी एकानं तो करायचा आहे. जर का दोघांपैकी एकानं करायचा असेल त्याच्या हाऊसचा, थोडक्यात कोर्टाला तिथं प्राथमिक ज्युरिडिक्शन नाही, कोर्टामध्ये हा मुद्दा येणार नाही, हे त्यांच्या आधिपत्यातलं आहे. आणि जर का ते असं होत असताना, उदाहरणार्थ अध्यक्ष होत असताना जर अध्यक्षांच्याच डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा असेल तर, म्हणजे थोडक्यात ज्यांच्याकडे तक्रार घेऊन जायची त्यांच्याविषयीचीच तक्रार त्या सभागृहात जर का प्रलंबित असेल, पेंडिंग असेल, मग काय करायचं, हा सुद्धा एक कळीचा मुद्दा यापूर्वी सुद्धा त्या नाबम रेबियाच्या केसमध्ये अरुणाचल प्रदेशातून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेला होता. त्या केसचं महत्त्व लक्षात ठेवून त्याच्यात निर्माण झालेला घटनात्मक पेच लक्षात घेऊन तेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायमूर्तीचं घटनापीठ स्थापन केलेलं होतं. आणि अशा 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं तो घटनेचा अन्वयार्थ लावलेला होता आणि त्यांनी त्यात काही निर्णय दिलेले होते. सुधाकर सर, त्या निर्णयातला एक सूक्ष्म भाग असा होता की जेव्हा अगदी एक आणखीन महत्वाचा मुद्दा याच अनुषंगाने विचारायचा आहे हो मॅडम. की या सगळ्यामध्ये सगळ्या कायदेशीर बाजू लक्षात घेऊनच जसं तुम्ही 2 उल्लेख केलेले होते की ही नेमकी लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे की स्वतंत्र हे आमदार आहेत, हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा पक्ष आमचा कसा वाढलेला आहे, मोठा आहे हे दाखवण्यासाठी सदस्य संख्या सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवली गेली, त्यासाठीचे प्रयत्न केले गेले. आणि आज आमच्या पक्षात कसे जास्त सदस्य आहेत, त्याचबरोबरीनं केवळ आमदारच नव्हे तर खासदार सुद्धा आहेत, हे दाखवण्यासाठीचे पूर्ण प्रयत्न हे शिंदे गटाकडनं करण्यात आलेले आहेत. ही जी तुलना आहे ही सुद्धा तिथे महत्त्वाची ठरणार आहे आणि त्या दृष्टीनं युक्तिवाद जो होईल तो सुद्धा न्यायालयात तितकाच महत्त्वाचा ठरवला जाईल का, त्यावरती तुम्ही कशा पद्धतीनं भाष्य कराल? हा, अत्यंत तुम्ही संदर्भाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. जसं मगाशी आपण म्हणालो की 1968 सालचे जे रूल्स आहेत त्या 68 सालच्या रूलमधला जो पॅरेग्राफ नंबर 15 आहे तो इथे महत्त्वाचा ठरतो. तो पॅरेग्राफ नंबर 15 हे सांगतो आहे की कोणत्याही पक्षाचं अस्तित्व ठरत असताना अनेक गोष्टी आता त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. पण ह्या कोणी लक्षात घ्यायच्या, प्राथमिक दृष्ट्या निवडणूक आयोगाने लक्षात घ्यायच्यात. आणि जर का त्यांनी नीट लक्षात घेतल्या नाही मग मात्र सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. आपल्या भारतीय राज्यघटनेचं असं सुंदर वैशिष्ट्य आहे की प्रत्येक आपल्या त्या ऑर्गनला स्वायत्तता दिलेली आहे. मात्र ही स्वायत्तता देत असताना त्यांनी आपलं कार्य जर योग्य पद्धतीनं पार पाडलं नाही मग त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा विधानसभेचे सभापती योग्य पद्धतीने करणार नाहीत, निवडणूक आयोग आपलं काम योग्य पद्धतीने करणार नाही किंवा त्या प्रांताचे राज्यपाल आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडणार नाहीत, मग मात्र भारतीय राज्यघटनामध्ये येते आणि मग आपल्या सर्वोच्च न्यायालयाला हे सगळे अधिकार प्राप्त होतात. हे सगळे अधिकार जरीही प्राथमिक दृष्ट्या त्या पोटकलम 15 प्रमाणे म्हणजे किती संख्या आहे, उभी संख्या किती आहे, आडवी संख्या किती आहे, व्हर्टिकल काय आहे, खासदार किती आहेत, आमदार किती आहेत, नंतर तुमचे सदस्यत्व किती आहे, हे सगळं लक्षात घेतलं जाईल. परंतु हे निवडणूक आयोगासमोर मांडायचं असतं आणि जर का निवडणूक आयोगानं या बाबतीत योग्य अशी कृती केली नाही तर मग मात्र त्याच्यावरती अंकुश असतो, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय. आणि म्हणून इथे सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ही गोष्ट पण ह्या 15 पॅरेग्राफ प्रमाणे महत्वाची ठरेल. अगदी. आणि त्या दरम्यानचा जो राजीनामा होता उद्धव ठाकरेंचा तो सुद्धा तितकाच महत्वाचा कळीचा मुद्दा आहे, जी जमेची बाजू आहे खरं तर शिंदे गटासाठी. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जो होत असलेला युक्तिवाद आहे तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे या पुढच्या काळातला. खूप खूप धन्यवाद सुधाकरजी, तुम्ही आमच्याशी बोललात आणि संपूर्ण ही जी न्याय निवाडा प्रक्रिया आहे त्याबद्दलची माहिती दिलीत त्यासाठी.
सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि यासाठीच्या अर्थातच सगळ्या महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या जात आहेत आणि अर्थातच कपिल सिब्बल हे पुन्हा एकदा आपला युक्तिवाद आज करणार आहेत.